आता मध्ये मतमोजणी चालत असताना कलेक्टर साहेबांकडे 2 ह्या आल्या पत्रिका द्या, त्याच्यावरती 1, 2, 3, 4 त्यांनी काय सांगितलं होतं अगोदर की आपण ते खाण्यामध्ये द्यायचा 1, 2, 3, 4 खाण्यामध्ये असलं तर वैध होईल, त्याच्या बाहेर असलं तर अवैध होईल. परंतु त्याने जे एक मतपत्रिका डायरेक्ट 1, 2, 2च्या पुढे 1 लिहिलं आहे आणि त्याने वैध दे म्हणे ते त्यांची सगळी मली बघत आहे. म्हणजे त्यांना निवडून द्यावं तुम्ही, कामाला कशाला हे करताय तुम्ही तसं. तुम्हाला एका कर्मचाऱ्याने प्रश्न पण विचारला की तुम्ही कोण आहे बा असं मध्ये काही वाद झाला आहे का? नाही तसं काही दादा काय नेमका तुमचा आक्षेप आहे का भाऊ मतमोजणी 100%. अरे मी तेच कलेक्टर साहेबांना तेच सांगितलं की हा अवैध आहे, तर नाही वैध आहे म्हणे, ते मला ते दाखवता येते. आता तुम्हालाही माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे की त्यांना जो दिलेला आहे त्या खाण्यामध्ये त्या चौकोनी कोणाचा 1 पाहिजे, तर तो त्यांनी नावाच्या पुढे 1च्या पुढे 1 रेष मारली आणि त्याने वैध आहे म्हणे ते. चाल द्या भाऊ तुम्ही सोडून आता चाललाय? मी सोडून चाललाय ते काही विषय नाही तो. पराभव मान्य करताय 100%. अरे पराभव काय आता जर याची मनमानी चालू आहे तर मग काही विषय देत नाही तो.